आवडतच नाहीये का? पण या सगळ्यात माझ्या जीवचा काय दोष? तिच्या का वाटायला हे सगळं यावं? सुमिताई, मागच्या सगळ्या गोष्टी आता तू विसरून जा. एक सांगू जानकी, त्या माणसाच्या आयुष्यात काय घडतंय याच्याशी माझा काही मात्र संबंध नाही. पण याचा जर माझ्या मुलीच्या आयुष्यावरती काही परिणाम झाला ना, तर तो मात्र मी सहन करणार नाही. तू काय वाटेल ते करशील ग. एखाद दिवस तू झिंगून येशील आणि मला तुला सावरावं लागल आणि निजवावं लागल पेडवरती. तुझं काय खरं नाही. हो, ठेवू का फोन? ठेव ठेव. हॅलो हॅलो हॅलो. काय ठेवला नाही ना? हा, पण मला एक सांग, तिकडची काय खबर बात? काय खबर नाही, इकडे सगळं आहे तसंच आहे. ऐका, आईला तर रमावतीला निघाल्यात उद्या. अहिल्या देवी इकडे येणार आहे. त्याने कशाला? आता ते मला काय माहिती, जाणार आहे एवढं खरं. नाही, इकडे येणार म्हणजे काय उगाच आपलं हवा पाणी चेंज करायला येणार नाही. बाई मोठी चापलूस आहे, काहीतरी कारण असणार म्हणून येत असेल. येऊ दे आईला देवीला. असा समोर जातो की नाही. ठेव आता ठेव. तुमचं ऐकून घ्यायला माझी काहीच हरकत नाहीये. फक्त सुगंधा हा विषय सोडून तिच्या बाबतीत काहीही चुकीचं घडायला नको एवढंच मला वाटतं. मुळात त्या मुलीचं या घरात येणंच मला पटलेलं नाहीये. तर तिच्या बाबतीतली कुठलीही गोष्ट कशी काय पटू शकते? आणि तिच्याशी चांगलं वागण्याचा मक्ता घेतला नाही होय. मागे काय झालं विसरलीस? तेलावरून घसरून पडलीस तेव्हा काही झालं असतं तर? या घरातल्या 2 बायकांची स्थिती इतकी नाजूक असताना मला कुठलीही अप्रिय गोष्ट या घरात नकोय. पण तिची खात्री आणून दिली तर आम्ही, म्हणजे मी आणि अमृता. मी काय तुमच्याकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मागितलेलं नाहीये. मुळात जी व्यक्ती मला पटतच नाही तिच्याविषयीची चर्चा मला आवडत नाही. विषय संपला. एखादी चांगली बाई बघ. अरे बाई बघ म्हणजे जेवण करायला रे. तुला काय मी वंगाळ माणूस वाटलोय? एकदम सच्शील चारित्र्याचा माणूस आहे मी. सच्शील चारित्र्याचा, कळलं का नाही? चांगला स्वयंपाक करते की नाही बाई. म्हणून बाई नोकर पाहिजे. बाई माणूस नोकर पाहिजे. काय कळलं कोणास ठाऊक. बाई आणशील की नाही? जाऊन ये, तोपर्यंत घेऊन ये बरं का. हजारो लोकांची सभा तिने एकटीनं गाजवली आहे. बरेच फोनही आले मला. भाऊजी, एका सामान्य कार्यकर्त्याची त्याच्या नेत्याने एवढी स्तुती करू नये. तुम्ही मला आशीर्वाद द्या. तुझ्या बाबांनी इतकी यशस्वी हो. येते. जोपर्यंत मी सत्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मी कुठलेही पाऊल उचलू शकणार नाही. सत्य काय असत्य काय हे ठरवणं पोलिसांचं आणि वकिलांचं काम आहे. त्यांना करू दे. आणि आता तू जे वागतोयस त्यावरून तुला सत्य शोधण्याची इच्छा तरी आहे असंही वाटतंय? फटक्या नशिबाची किल्लेदारीण तू. तू काय दुसऱ्यांचं भविष्य सांगणार ग? खरं तर ना, भविष्य तुझं बघ काय ते. तुझ्या मोठ्या दिराला जाऊन विचार. कारण माझ्या उपायामुळेच तो जिवंत आहे. आणि ती जानकी त्याच्या आयुष्यात आली म्हणून तो जिवंत आहे. नाहीतर त्याचा खेळ केव्हाच आटोपला होता. जाऊन विचार त्या म्हातारीला, का जिवंत आहे तो किल्लेदाराचा दिवटा. चल देव.